तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता अंजलीला खूप आनंद झालेला असतो। ती म्हणते, तुम्ही इथेच थांबा, मी देवासमोर साखर ठेवते आणि तुमचं तोंड गोड करण्यासाठी काहीतरी घेऊन येते। तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, अरे देवा, माझ्या मूर्ख बायकोला तर कळतच नाही की तिच्या या नवऱ्याला काहीतरी गोड खायला नको आहे, तर गोड गोड मुली हव्या आहेत आणि ही माझी मूर्ख बायको, हिला त्यातलं काहीसुद्धा कळत नाही। आता एकदा का मला ऑफिसमध्ये असिस्टंट मिळाली की ऑफिसमध्ये काम करण्यासाठी अजून माझं मन लागेल आणि अजून मला काम करण्यासाठी एनर्जी मिळेल। आता बेंगलोरमध्ये एक टाईमपास तर आहेच, पण इथे आता मुंबईमध्ये सुद्धा मला अनेक टाईमपास हवेत ना। आता खूप दिवस नाटक करून झालं, पण आता मला माझ्या आयुष्यामध्ये टाईमपास करण्यासाठी मुली हव्या आहेत। इथे बाटली आणि बाई जर माझ्या आयुष्यामध्ये नसेल ना, तर माझं काय होईल काय माहिती। आणि तो आता छोटी दारूची बाटली काढतो आणि तिथेच प्यायला सुरुवात करतो अंजलीच्या रूममध्ये। तर इथे वल्लरी येते आणि म्हणत असते, अहो बसलात काय, चला ना ब्रेकफास्ट करून घ्या। तेव्हा इथे मामा म्हणतात, हो चला 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 ब्रेकफास्ट करून घेऊया। तेव्हा आकाश तिथे येतो आणि म्हणतो, एक मिनिट, कुणीही कुठेही जायची गरज नाही आहे, ब्रेकफास्ट मी स्वतः घेऊन आलो आहे। तेव्हा मामा म्हणतात, हो का, चल चल तिकडे चल ब्रेकफास्ट करूया। तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो, पण तो पोहे, उपमा, असं थालीपीठ असा काही आपला ब्रेकफास्ट नाही आहे, तर मी अमेरिकन ब्रेकफास्ट घेऊन आलेलो आहे। तेव्हा ते म्हणतात, हो का, काही नाव काय आहे त्याचं, तर मी पॅनकेक्स घेऊन आलो आहे, माझ्या मित्राने नवीन इन्व्हेंचर सुरू केलेलं आहे। तेव्हा तो म्हणाला की तू तुझ्या फॅमिलीसाठी काहीतरी घेऊन जा। मी विचार केला की सगळ्यांसाठी पॅनकेक आणूया। मामा म्हणतात की इंग्रजी नाव आहे म्हणून काहीतरी जगावेगळं खाल्ल्यासारखं आपल्याला वाटतंय, अरे त्याला गोड धिरडं म्हणतात, गोड धिरडं। तेव्हा आकाश म्हणतो, नाही डॅड, त्याला धिरडं वगैरे म्हणत नाही, त्याला पॅनकेक्स म्हणतात, घे बरं तू आता सगळ्यांना दे। तेव्हा इथे अंजली म्हणते की यांना दे, यांना ऑफिसला जायचं आहे, यांना खूप आवडतील। तेव्हा इथे आता मामा काय म्हणतात, भाऊजी तुम्हीसुद्धा या बरं पॅनकेक्स खायला। तेव्हा वल्लरी म्हणते, अहो आधी तुम्ही खा ना, कुणालाही काय बोलवताय तुम्ही ब्रेकफास्ट करायला, आधी आपलं पोट भरून घ्या। ज्या लोकांना आपण घरामध्ये महत्त्व देत नाही त्यांना खायला प्यायला द्यायची काय गरज आहे। तेव्हा इथे आता लगेचच इथे रमाकांत काकांना वाईट वाटतं आणि ईश्वरीला तर खूपच वाईट वाटतं। ईश्वरी म्हणत असते, मामी मला माहिती आहे या घरामध्ये बाबा आलेलं तुम्हाला कोणाला आवडलेलं नाही आहे, पण म्हणून तुम्ही सगळेजण बाबांना सारखं काही ना काहीतरी टोचून बोलू नका, ही गोष्ट चांगली नाही आहे आणि आपल्या घरातल्या लोकांना हे नाही शोभत। तेव्हा इथे वल्लरी म्हणते, हो का, आता मला काय शोभतं आणि काय नाही शोभत हे तू मला सांगणार आहेस का गं ईश्वरी। तेव्हा इथे बाबा म्हणतात की माझा उपवास आहे, मला काही खायला नको। अंजली म्हणते, बघा ज्यांच्यासाठी भांडतेस त्यांना विचार तरी तुम्हाला हवं आहे की नको आहे ते। तेव्हा इथे आकाश म्हणतो, जरा गप्प बसा सगळेजण, सकाळ सकाळ वाद घालायला सुरुवात केली तुम्ही। त्यानंतर इथे आता रमाकांत काकांसाठी जी प्लेट मामांनी उचललेली असते, वल्लरी ती त्यांच्या हातातून खेचून घेते। ही गोष्ट ईश्वरीला अजिबात आवडत नाही। तेव्हा मामा म्हणतात, ईश्वरी तू वल्लरीचं बोलणं मनावरती घेऊ नकोसा, तू ने ना नाश्ता घेऊन जा त्यांच्यासाठी आणि तू सुद्धा खा। ईश्वरी म्हणते, नको मामा, मला सुद्धा नको। आणि इथे ईश्वरी रमाकांत काकांसाठी इथे खिचडी आणि चहा घेऊन आलेली असते। तेव्हा रमाकांत काका म्हणतात की बाळा, आज माझा उपवास होता, तू कशाला इतका त्रास करून घेतलास। ईश्वरी म्हणते, उपवास आहे ना म्हणून तुमच्यासाठी उपवासाची खिचडी करून आणले, ती खाऊन घ्या बरं आणि आता चहासुद्धा घ्या। तेव्हा रमाकांत काका म्हणतात की ईश्वरी बाळा, मला अजून एक गोष्ट तुला सांगायची आहे, आता हट्ट करू नकोस, मला इथून जाऊ दे, मी गेल्याशिवाय घरातली शांतता परत येणार नाही। ईश्वरी म्हणते, बाबा तुम्हाला कोणी सांगितलं असं, हे बघा तुम्ही अर्णव सरांचे बाबा आहात आणि जोपर्यंत तुमच्यामधला आणि अर्णव सरांमधला गैरसमज दूर होत नाही ना, तोपर्यंत तुम्ही कुठेही जायचं नाही। तेव्हा इथे रमाकांत काकांना ईश्वरी म्हणत असते की बाबा, त्यासाठी ना तुम्हाला माझी मदत करावी लागेल। तुम्ही जरा मला सांगताय का, ज्या वेळेला इंदोरमध्ये हे प्रकरण घडलं तेव्हा इथे बातम्यांना
त्याचबरोबर न्यूजमध्ये सगळीकडे पेपरमध्ये हीच बातमी छापून आली होती. तेव्हा नेमकं त्या केबिनमध्ये काय काय घडलं होतं हे तुम्ही आठवून सांगाल का? तेव्हा ते म्हणतात, नाही नको, त्या आठवणी नको. त्या आठवणींमुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त आलं. ज्या घटनेमुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं ते मला आठवायचं नाही आहे. आणि मग ते सांगण्याचा प्रयत्न करत असतात की मी त्या हॉटेलमध्ये गेलो, मग तिथे इंटरव्ह्यूसाठी एक मुलगी आली आणि मग हे सगळं आठवताना त्यांच्या डोक्यावरती ताण येतो आणि त्यांना वेगळाच त्रास होतो. तेव्हा तिथे वल्लरी, मामा सगळेजण धावत येतात. तेव्हा वल्लरी म्हणत असते, काय गे ईश्वरी, काय झालं भाऊजींना? असं काय विचारलंस तू की त्यांना इतका त्रास झाला की त्यांचं डोकं दुखायला लागलं? तेव्हा इथे ईश्वरी गप्प बसते, ती काहीच बोलत नाही. तेव्हा इथे मामा म्हणतात की काय झालं भाऊजी, तुम्हाला कसला त्रास होतोय? तेव्हा इथे वल्लरी म्हणते, ह्या ईश्वरीनेच काहीतरी त्यांना विचारलं असेल, म्हणून तर त्यांचं अचानकपणे डोकं दुखायला लागलं ना. मी आले तर ते खाली पडले होते. तेव्हा इथे काका म्हणतात, तसं काहीच नाही आहे. सकाळची माझी एक गोळी घ्यायची राहिली होती, त्यामुळे मला हा त्रास झाला असेल, बाकी काही नाही. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मामा एक काम कर, डॉक्टर वगैरे बोलव आणि त्यांना जरा चेक करायला सांग. तेव्हा इथे मामा म्हणतात, हो हो, मी डॉक्टरांना फोन करतो. वल्लरी म्हणते, अहो काही गरज नाही आहे डॉक्टरांना फोन वगैरे करायची. नाटकं चाली असतील यांची, काही गरज नाही आहे यांच्यावरती एवढा वेळ वाया घालवायची, कळलं का? मामा म्हणतात, हो तर एवढ्या वेळेमध्ये तुझी किती महत्त्वाची कामं झाली असती ना, माहिती आहे मला. ईश्वरी, तू यांना काहीतरी खायला दे, मी डॉक्टरांना फोन करतोय हा. आणि मामा आता डॉक्टरांना फोन करायला जातातच. तेव्हा वल्लरी म्हणत असते की मला माहिती आहे ना, या ईश्वरीने काहीतरी विचारलं असेल 20 वर्षांपूर्वीचं, म्हणजे त्यावेळेला हॉटेलमध्ये सुप्रिया आणि रमाकांत बरोबर नक्की काय काय झालं होतं ना, हे तिला शोधून काढायचं असेल. रमाकांत आल्या आईच्या विरोधातले सगळे पुरावे शोधून काढत असेल ना. आता मलाच काहीतरी करावं लागेल. धुमाळला भेटून माझ्या विरोधात असलेले सगळे पुरावे मला नष्ट करावे लागतील, असं वल्लरी म्हणत असते. त्यानंतर ईश्वरी म्हणते, बाबा चला आता तुम्ही शांतपणे झोपा बरं. ते म्हणतात, नाही मी खाली झोपतो. ईश्वरी म्हणते, नाही अजिबात नाही, तुम्ही वरतीच झोपा बरं, थोडा आराम करा. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, अरे देवा, बाबा काहीतरी सांगतील आणि त्यामुळे मला पुरावे शोधण्यासाठी मदत होईल असं वाटलं होतं. बाबांना आणि आईला निर्दोष सिद्ध करायचं आहे. आता माझ्याकडे एकच मार्ग आहे. मी आता बाबांना आणि माझ्या आईला एकमेकांच्या समोर आणते. तेव्हा तरी बाबांना काहीतरी असं आठवेल ज्याचा आम्हाला पुरावा शोधण्यासाठी काहीतरी फायदा होईल. त्यानंतर इथे आता राकेश ऑफिसला चाललेला असतो ना, तेव्हा तो बेंगलोरमध्ये त्याची जी गर्लफ्रेंड आहे तिच्याबरोबर बोलत असतो. तो म्हणत असतो, डार्लिंग आता तर मी आलो आणि लगेच तुला माझी आठवण यायला लागली. ती म्हणते, हो तर तू आहेसच तसा, तुझी तर मला सारखी आठवण येतच असते. आणि तू ह्या विकेंडला येणार आहेस ना? तो म्हणतो, हो येणार आहे. तर ती म्हणते, हो तू नक्की या, मग आपण दोघेजणं शॉपिंगला जाऊ. तो म्हणतो, हो का, काय शॉपिंग तरी काय करायची? ती म्हणते, अरे काही नाही, घरासाठी थोडे कर्टन्स वगैरे घ्यायचे आहेत, थोडे इथे आता आपण पिलोज वगैरे बघू. तेव्हा तो म्हणत असतो, तू एकदम आहे ना घर कोंबडी आहेस, घर कोंबडी. मग एक ताडपत्रीसुद्धा घेऊया, आता पावसाळा येतोय ना, घरावरती टाकायला ताडपत्रीसुद्धा लागेल तुला. तेव्हा ती म्हणत असते, तू पण ना अगदी काहीही बोलतोस हा राजेश. तेव्हा तो म्हणतो, बरं ठीक आहे, आता मी फोन ठेवतो, मी ऑफिसला चाललो आहे, मी नंतर बोलेन तुझ्याबरोबर. तेवढ्यातच गाडी इथे आता थांबवत असताना एक मुलगी समोर येते आणि अचानक राकेशच्या समोरच पडते. तेव्हा इथे राकेश गाडीतून बाहेर येतो आणि बघतो तर काय, एक सुंदर मुलगी छान अशी तयार होऊन ऑफिसला चाललेली असते. राकेश म्हणतो, एक्सक्यूज मी, तुम्हाला कुठे लागलं तर नाही ना? सॉरी माझं लक्ष नव्हतं. ती म्हणते, काय हो दिसत नाही का तुम्हाला? गाडी चालवतं की विमान? रस्त्यावरून चालत असताना समोरून माणूस जातोय ते तरी बघा. तेव्हा तो तिला सॉरी असं म्हणत असतो. ती म्हणते, अरे देवा, आज माझा इंटरव्ह्यू आहे आणि आजच मला उशीर व्हायचा होता. हे काय, माझे फाईल्स, माझे डॉक्युमेंट्स, माझे एन्टायर जे मी आता घातलेलं आहे सगळं काही खराब झालं. तो म्हणतो, नाही अटायरसुद्धा खूप सुंदर आहे आणि तुम्हीसुद्धा खूप सुंदर दिसताय, काही खराब झालेलं नाही आहे. तुमची काही अडचण नसेल तर मी तुम्हाला सोडू शकतो का? जिथे तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे मी तुम्हाला लिफ्ट देऊ शकतो. ती म्हणते, खरंच? तेव्हा राकेश म्हणतो, हो खरंच, तुम्ही बसा गाडीमध्ये. तेवढ्यातच वल्लरी धुमाळला भेटायला आलेली असते आणि ती म्हणते, धुमाळ, माझं इथे काय काम आहे तुम्हाला माहिती आहे ना? तो म्हणतो, नाही. ते म्हणते, खरंच तुम्हाला नाही माहिती माझं काय काम आहे ते? हे बघा,
सुप्रिया आणि इथे रमाकांत त्या दोघांचे जे काही फोटोज आहेत आणि अजून जे काही तुमच्याकडे फोटोज आहेत ना, त्याच्या हार्ड कॉपीज म्हणजे मला ओरिजिनल नेगेटिव्हज हव्या आहेत, त्या मला देऊन टाकायच्या. ते म्हणतात नाही हो, माझ्याकडे इथे नाही आहेत. ती म्हणते योग्य किंमत दिली तर द्याल का? तेव्हा इथे धुमाळ म्हणत असतो योग्य किंमत म्हणजे किती? तेव्हा सुप्रिया इथे म्हणत असते वल्लरी की हे घे. तरीसुद्धा ते पैसे त्याला कमी वाटत असतात. ती 2-3 बंडल पैशांचे त्याला आता देते आणि म्हणते धुमाळ एवढे पैसे देते तरी तुम्हाला ते कमी वाटत आहेत का? म्हणून ते अजून पैसे काढते. तेव्हा इथे धुमाळ लगेचच त्या नेगेटिव्ज घेतो आणि वल्लरीला देतो आणि म्हणतो की या घ्या. तेव्हा ती म्हणते आत्ता कशा दिल्यास? म्हणजे एवढे पैसे दिल्याच्या नंतरच नेगेटिव्ज माझ्या हातात आल्या, दाखवलीस ना तू तुझी लायकी. तेव्हा इथे नेगेटिव्ज दिल्यानंतर वल्लरी म्हणते की चला अजून काही आहे का तुझ्याकडे? तो म्हणतो नाही आता काही नाही आहे. तेव्हा ती म्हणते की नेगेटिव्ज तर मिळाल्या. लगेच ती आपली पिस्तूल काढते आणि धुमाळच्या डोक्याला लावते आणि म्हणत असते ए धुमाळ, तू काय स्वतःला खूप ग्रेट समजतोयस का? चल आता लवकरात लवकर माझे पैसे जे घेतलेस ना ते मला परत कर. तो म्हणतो अहो तुम्हीच दिलेत ना मला. ते म्हणते तू काय मला मूर्ख समजलात का? एवढे पैसे मी तुला द्यायला आधीच खूप पैसे तुझ्या घशात घातलीत मी. चल आत्ताच्या आत्ता निघ बरे इथून. चल निघ आत्ताच्या आत्ता. पुन्हा तुझं हे तोंडसुद्धा मला दाखवू नकोस. माझे पैसे घेतोस काय? आणि इथे वल्लरी यांनी आपले पैसे घेतलेले असतात परत आणि त्याच्याकडून नेगेटिव्हसुद्धा घेतलेले असतात. आणि मग काय, मग इथे धुमाळ आता जायला निघालेला असतो. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते चला आता योग्य ते पुरावे मिळालेत, अजून काही पुरावे असतील ते नष्ट करावे लागतील. ईश्वरी इथे आपल्या आईला भेटायला आलेली असते. ती दरवाजा नॉक करते आणि म्हणत असते देसाई आहेत का घरात? तेव्हा इथे आता शुभंकर बसलेला असतो. तो म्हणत असतो मावशी बघतेस ना, अगं कोण आले? आपल्या ईश्वरी अर्णव राजशिर्के आज आपल्या घरी पदार्पण करीत आहेत. तेव्हा इथे ईश्वरी आलेली असते. तेव्हा सुप्रिया आणि नम्रताला खूपच जास्त आनंद होतो. सुप्रिया म्हणते काय गं ईशू, कशी आहेस तू? आणि हात बरा आहे का तुझा? ती म्हणते हो बरं आहे बरं आहे. नम्रता म्हणते काय गं ईशू, आज आठवण आली का तुला बहिणीची? ती म्हणते नाही गं ताई, खूप दिवस यायचंच होतं पण येणंच होत नव्हतं गं माझं. तेव्हा सुप्रिया म्हणते अर्णव कसे आहेत, ते नाही आले का? तेव्हा ईश्वरी म्हणते आई अगं हो हो, मला थोडा वेळ बसू दे तरी, श्वास तरी घेऊ दे, किती प्रश्न विचारशील. तेव्हा ती म्हणते हो ये ये बस इथे बस. तेव्हा इथे शुभंकर म्हणत असतो ईश्वरी तुला कसलाही त्रास असेल ना फक्त शुभंकरला सांगायचं. तेव्हा ईश्वरी म्हणते शुभू तू अजिबात बदललेला नाही आहेस, बडाई मारण्याचा तुझा स्वभाव काय अजून गेलेला नाही आहे. तेव्हा शुभंकर म्हणतो तो जाणारसुद्धा नाही, तू बस, मी तुझ्यासाठी इंदोरी रबडी घेऊन येतो. त्यानंतर शुभंकर आता बाहेर गेलेला असतो. तेव्हा नम्रता म्हणते की ईशू आकाश कसे आहेत गं? ती म्हणते आकाश भाऊजी व्यवस्थित आहेत का गं ताई? तेव्हा ती म्हणते अगं नाही, त्यांच्यावरती प्राणघातक हल्ला केला होता ना म्हणून विचारते. ती म्हणते परत? ती म्हणते हो अगं, एकदा नाही दोनदा त्यांच्यावरती कोणीतरी हल्ला केला. ती म्हणते आधी मी बघितलं होतं पण परत असं काही झाले मला नव्हतं माहिती. इथे आकाश भाऊजींनी आम्हाला तसं काही सांगितलंच नाही. तेव्हा इथे नम्रता म्हणते हो आकाशनेच मला सांगितलं होतं की कुणाला काही सांगायचं नाही म्हणून, पण तरीसुद्धा मी काळजीने तुला विचारलं. तो माणूस कोण आहे काहीच कळत नाही गं, त्याला काय हवं आहे ते सुद्धा कळत नाही आहे. त्याने आधीसुद्धा हल्ला केला आणि आता परतसुद्धा हल्ला केला. मला आकाशची खरंच खूप काळजी वाटते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते ताई नको, तू अजिबात काळजी करू नको, मी आहे ना. आपण दोघीजणी मिळून शोधून काढू की नक्की आकाश भाऊजींवरती हल्ला करतंय तरी कोण, तू नको काळजी करू. तर इथे अर्णव काम करत बसलेला असतो. तेव्हा मामा येतात आणि म्हणतात अर्णव मी आईला घेऊन हॉस्पिटलला चाललो आहे रुटीन चेकअपसाठी. तेव्हा अर्णव म्हणतो मी पण येतो सोबत. तेव्हा इथे आजी म्हणते अरे नको, इतकं काही सिरियस नाही आहे, रुटीन चेकअपला जाते, माझी शुगर वाढली असं मला वाटते म्हणून फक्त चेकअपला चालले, तू येऊ नकोस, तू घरीच थांब. तेव्हा आजी गेल्यानंतर तिथे आकाश येतो आणि म्हणत असतो दादा मी सुद्धा ऑफिसला चाललो आहे हा. तेव्हा इथे अर्णव म्हणतो बरं ठीक आहे जा. तेव्हा आकाश म्हणतो की दादा तू ॲडवाईस माझ्याकडे मागितलेली नाही आहेस तरीसुद्धा मी तुला एक ॲडवाईस देतो. हे बघ तू आता आहे ना खूपच जास्त चिडचिड करायला लागलेस, तू तुझ्या रागावरती प्लीज थोडा कंट्रोल ठेव. मी विनाकारण नाही रागवत आकाश. आकाश म्हणत असतो दादा काही दिवस मला जे दिसतंय तेच मी तुला बोलून दाखवतोय एवढंच.
तेव्हा तो म्हणत असतो की हे बघ, घरामध्ये कुणीच नाही आहे, आपले रमाकांत काका एकटेच आहेत. तेव्हा मी तुला एवढंच सांगेन की तू जरा त्यांच्याकडे लक्ष दे. हे बघ, रागू नकोस त्यांच्यावरती. सकाळी जे काही झालं ते मी बघितलं. आधीच त्यांची तब्येत ठीक नाही आहे. तू त्यांच्याबरोबर विनाकारण वाद घालू नकोस आणि त्यांच्याकडे लक्ष दे. आफ्टर ऑल ते तुझे डॅड आहेत. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, तू ऑफिसला जातो आहेस की मी तुला बाहेरपर्यंत सोडू? तेव्हा आकाश म्हणतो, त्याची गरज नाही, मी जातो आहे. तेव्हा इथे आता जो राकेश आहे ना, तो त्या मुलीला प्रश्न विचारत असतो की तुमचं नाव काय आहे, तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण राहतं, तुम्ही इथे आता इंटरव्ह्यूसाठी कुठल्या ठिकाणी जात आहे, म्हणजे तिथे मला सोडायला. तर तुम्हाला माहिती असेल, खूप मोठं कॉर्पोरेट ऑफिस आहे, सात्विक फॅशन असं सुद्धा ती आता म्हणते. तेव्हा तो म्हणत असतो, सात्विक फॅशन, तिथे असिस्टंट पोझिशनसाठी जात आहे, खूप मोठी कंपनी आहे तीसुद्धा. तेव्हा इथे राकेश म्हणतो, हो हो, खूपच मोठी कंपनी आहे. तुमच्या घरात कोण कोण असतं? तर माझे मम्मी पप्पा, मी आणि माझा लहान भाऊ. तो शिकतोय ना, त्याच्यासाठीच मला चांगली नोकरी हवी आहे. तेव्हा तो म्हणतो, तुम्ही राहता कुठे सांगितलं? ती म्हणते, अजून मी सांगितलंच नाही आहे मी कुठे राहतो ते. तेव्हा तो म्हणतो, मला असं वाटलं तुम्ही अंधेरी म्हणालात. ती म्हणते, नाही नाही, बँड्रा, मी बँड्राला राहते. तेव्हा तो म्हणत असतो, हो का, काळजी करू नका, तुम्हाला ही नोकरी नक्की मिळेल. तेव्हा इथे ती म्हणत असते की मला ही नोकरी मिळाली तर खरंच खूप बरं होईल. हे बघा, इथेच आहे सात्विक फॅशन, प्लीज तुम्ही मला इथेच उतरा, मी जाते. तेव्हा आता तुम्ही मला प्रश्न विचारून मला खूप बोर केलं. तुम्ही माझा अर्धा इंटरव्ह्यू तुम्ही इथे घेतलात. आता आतमध्ये गेल्यानंतरसुद्धा मला याच प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. तिथेसुद्धा मला इंटरव्ह्यूज द्यावा लागणार आहे. तेव्हा राकेश म्हणतो, नाही, तुम्ही ज्या पोझिशनसाठी आला आहेत ना, ती पोझिशन माझ्यासाठीच आहे. मलाच असिस्टंटची गरज आहे. त्याच्यामुळे तुमचा इथे इंटरव्ह्यू मी घेतला, तुमच्यासाठी माहिती गोळा करण्याची गरज होती म्हणून. आता तुम्ही आतमध्ये जा, फक्त HR बरोबर तुमचा पेमेंट वगैरे डिस्कस करा. बाकी तर तुमचा इंटरव्ह्यू झाला आहे, तुम्ही पाससुद्धा झाला आहात. काळजी करू नका, पुन्हा तुम्हाला इंटरव्ह्यू द्यावा लागणार नाही. तेव्हा इथे राकेशने त्या मुलीची आता आपली असिस्टंट म्हणून निवड केलेली असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता ईश्वरी म्हणत असते की मला अजून थोडं श्रीखंड हवं आहे. तेव्हा ती घ्यायला जाणार, तेव्हा इथे चम्मच खाली पडतो. ती उचलायला जात असते. शुभू म्हणतो, थांब थांब 1 मिनिट, मी उचलतो. तेव्हा इथे शुभंकर चम्मच उचलत असताना त्याच्या डाव्या हाताला लागलेलं असतं ते ईश्वरीला दिसतं. तेव्हा ईश्वरी म्हणते की शुभू, तुझ्या हाताला काय लागले रे डाव्या? कारण नम्रताने ईश्वरीला सांगितलेलं असतं की आकाशवरती हल्ला केल्यानंतर त्यांनीसुद्धा त्या माणसाला मारलं. तेव्हा त्याच्या डाव्या हाताला जखमसुद्धा झाली. पण त्या माणसाला पकडत असताना तो निसटून गेला, तो पळून गेला. तेव्हा इथे शुभंकरचा हात बघितल्यानंतर तिला लगेचच आठवण येते आणि लगेच ती त्याला प्रश्न विचारते. त्यानंतर अर्णव इथे आता फोनवरती बोलत असतो आणि तेवढ्यातच आपले रमाकांत काका किचनमध्ये चहा बनवण्यासाठी गेलेले असतात. तेव्हा गरम गरम चहाने त्यांचा हात भाजतो आणि ती चहा संपूर्णपणे खाली सांडली जाते. तेव्हा इथे त्यांच्या पायाला वगैरे भाजलं जातं. ते जोरात ओरडतात, आई आई ग स्वामी. तेव्हा इथे अर्णवला काळजी वाटते आणि तो काळजीनेच त्यांच्याकडे आता धावत पळत जातो. तर इथे ईश्वरी सुप्रियाला म्हणत असते की आई, हीच योग्य संधी आहे तुला आणि बाबांना निर्दोष सिद्ध करण्याची. तेव्हा तुम्ही दोघेजण एकमेकांच्या समोर या ना. जेव्हा सुप्रिया म्हणते, तू काय करायचं ठरवलेस? तेव्हा ती म्हणते की तुम्ही दोघेजण एकमेकांच्या समोर या, म्हणजे बाबांना काहीतरी आठवेल आणि मग आपल्याला तुम्हाला दोघांना निर्दोष सिद्ध करण्याचे काहीतरी क्ल्यू सापडतील, असे ईश्वरी आपल्या आईला सांगत असते.